सौरभला चांगलं वाटलं नसतं म्हणून माझं जाणं आहे. मी काय पार्टिसिपेट केलेलं नाही कॉम्पिटिशनमध्ये. हाय, मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज सौरभच्या स्कूलमध्ये रांगोळी कॉम्पिटिशन आहे, म्हणजे मुलींच्या आईसाठी रांगोळी कॉम्पिटिशन आणि जे मुलं आहेत त्यांच्या पप्पांसाठी काईट कॉम्पिटिशन असं त्यांचं अगोदर ठरलेलं. पण नंतर त्यांचा डिसिजन चेंज झाला आणि ते बोलले की नाही, तुम्ही पण येऊ शकता मॅडम. काल मी PTMला गेले होते तेव्हा त्यांचं सांगणं झालं, पण मग माझं काहीच प्रिपरेशन नव्हतं, कलर्स वगैरे नव्हते, म्हणून मग मी काही गेले नाही. आणि काय होतं की रांगोळी कॉम्पिटिशन झाल्याच्या नंतर डब्बा आपण घेऊन जायचा लेकरांचा लंच आणि तिथंच लंच करून मग यायचं. तर मी मग आत्ता लंच घेऊन जात आहे. मग मी सौरभसोबत तिथे जेवण करेल आणि नंतर रिटर्न येईल आणि मग नंतर यांनी जातील तिथं काईट कॉम्पिटिशनसाठी. चला मग बघूया आपण स्कूलमधले क्लिप्स काही घेते ते पण शेअर कर. चला मग आता मी निघाले. सौरभसाठी माझ्यासाठी लंच घेतलाय आणि आत्ता वाटत होतं मला की हनी आद्या असत्या तर किती छान झालं असतं, म्हणजे लासे अक्का पण असल्या असत्या माझ्यासोबत. कारण मग हनी आद्यामुळं त्यांना पार्टिसिपेट करावंच लागलं असतं त्यांच्या मुलीमुळं. तर मस्त मग दोघी सोबतच गेलो असतो. मी पण त्यांच्यासोबत मग रांगोळीसाठी गेलेच असते, पण त्यांचा हैदराबाद जाण्याचा प्लॅन झाला आणि ते स्कूलला वगैरे आले नाहीत आज, म्हणून आता मला एकटीलाच जावं लागत आहे. तर तुम्ही बघू शकता मी आता आले स्कूलमध्ये आणि भरपूर जण तिथं दिसत होते आणि एंट्रन्सला पण एक छोटीशी रांगोळी काढून होती. आणि मला वाटत होतं इथं आल्यावर की मी पण सकाळीच यायला पाहिजे होतं रांगोळी वगैरे काढायला, कारण तुम्ही बघू शकता छान मस्त रांगोळी काढून होत्या. प्रत्येक थीम एकच होती, कारण संक्रांतीबद्दल हे कॉम्पिटिशन सेलिब्रेशन होतं म्हणून. तर संक्रांतीची थीम कॉमन होती आणि इकडच्या रांगोळी थोड्या चेंज असतात, म्हणजे आपल्या इकडं कसं डिझाईन वगैरे असते जास्त, इकडं तसं नव्हतं. थोडंसं चेंज वाटत होत्या. सगळ्या डिझाईन म्हणजे जवळपास सेमच होत्या. तर असे बघा छान असे प्रॉपर बॉक्सेस वगैरे बनवलेले होते आणि प्रत्येकाला मग एक बॉक्स असा दिलेला होता आणि बराच 2-2.5 तास वेळ होता रांगोळीला. मला वाटत होतं खरंच मी यायला पाहिजे होतं. मग नंतर इथं प्रत्येकाच्या रांगोळी वगैरे बघून फर्स्ट, सेकंड, थर्ड असे नंबर्स काढले आणि बाकी सगळेजण ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं ना त्यांच्यासाठी पण छोटे छोटे गिफ्ट्स ठेवले होते. रंगोली कॉम्पिटिशन तर झालं होतं, आता होतं काईट फ्लाईंग कॉम्पिटिशन. तर प्रत्येकाचे पप्पा येऊन त्यांच्यासोबत पतंग उडवणार होते. तर मी इथे सौरभला शोधत होते, म्हणजे तो कुठे आहे काय आहे म्हणून, कारण तो दिसतच नव्हता. बरंच इकडे तिकडं फिरले मी. थँक्यू मॅडम. तर तुम्ही बघितलं असेल सौरभ फोनवर बोलत होता त्याच्या पप्पाला की या लवकर, आणि तो फोन होता प्रिन्सिपल सरांचा. चक्क तो प्रिन्सिपल सरांच्या जवळ जाऊन यांना फोन करायला लावला होता त्यानं. तर म्हणजे इतका एक्सायटेड होता तो, इतकं वाट बघत होता, कारण सगळ्यांचं असं उडवणं चाललेलं होतं. तसे बरेच लेकरं होते सौरभसोबत, त्यांचे पॅरेंट्स अजून आले नव्हते. तर आता बघा सौरभ फुल खुश झालाय कारण त्यांनी आलेत आणि त्याची कंप्लेंट चालू आहे की पप्पा तुम्ही लेट का आलात म्हणून. आणि आता दोघांचं स्ट्रगल चालू होतंय ते हे मांजा वगैरे पतंगाला बांधायचा, कारण ह्यांना बिलकुल आयडिया नव्हती की ते दोरी कशी बांधायची ते. मला विचारत होते, परत मी इकडं तिकडं बघत होते की ती दोरी कशी बांधायची. तर इथं आमचं तेच डिस्कशन चाललेलं. त्यांनी एका साईडकडून बांधलं होतं, नंतर मी येऊन सांगितलं की नाही आपलं चुकलंय, इकडून बांधायचं असतं. ते परत सोडलं, परत बांधणं. तर सौरभ वाट बघत होता की पप्पांचं कधी होईल आणि आम्ही कधी काईट उडू. पण आमचा काईट काही वर जातच नव्हता, कारण जे बांधलेली दोरी होती तर ती बिलकुल म्हणजे त्याचे अँगल पण बरोबर असले पाहिजे म्हणा. ते आपल्याला कुठं माहिती आहे आणि पतंग कधी उडवला नाही. आणि हे पण म्हणत होते की मी काय लहानपणी उडवलाय, त्यानंतर उडवला नाही, मला पण लक्षात येत नाही आता कसं बांधायचे. ते पतंगवर उडतच नव्हता, खाली पडायचा. इतकं ट्राय केलं आम्ही, म्हणजे मी 4-5 वेळेस उडवलं. सौरभ चक्क त्या स्लाईडवर वगैरे चढून त्याचं उडवणं चाललेलं, पण ते काही पतंग शेवटी उडला नाही. आणि आम्ही ट्राय करून करून मग शांत झालो आणि नंतर मग
पण सौरभला वाटत होतं असं केलं तर उडेल, तसं केलं तर उडेल. मी म्हणजे आता खूप हाईटवर आहे तर मग पतंग उडल्या जाईल. पण ते काय ते बरोबर बांधल्याच गेलं नव्हतं तर ते पतंग काही उडतच नव्हता. नंतर ते सोडून पण आमचं एकदा बांधणं झालं पण तरी नाही. तर नंतर सौरभने नाद सोडून दिला. थोडा वेळ ट्राय केलं त्यानं. नंतर म्हणे तुम्ही दोघं उडवा की राहू द्या माझे मी खेळतो. मग तो स्लाईड वगैरे खेळत बसला. आम्ही थोडा वेळ ट्राय केल्यानंतर मग यांना पण ऑफिसला जायचं होतं कारण लंच ब्रेकमध्ये हे आले होते. आणि मग यांनी आणि सौरभ घरी निघून गेले. मला सांगितलंही नाही. आणि मला मॅडमनं बोलवून नेलं होतं तिकडं डान्स वगैरे चाललेले मुलींचे. तर मग मी तिकडं गेले होते. आणि नंतर मी एवढी घाबरले, एक 5-10 मिनिट सौरभला शोधत बसले. माझं शोधणं चाललेलं, मॅडम होत्या, त्यांचं शोधणं चाललेलं. आणि मग मला वाटलं, की हे गेलेत आता, तर एकदा विचारावं यांना फोन करून. म्हणून यांना कॉल करून विचारलं, तर "हो, सौरभ माझ्याबरोबर आहे" बोलले. तर मग अशी सगळी स्टोरी झाली. आणि नंतर मग कळल्यावर आरामात आम्ही डान्स केला थोडा वेळ. आपल्याला काही इकडचे स्टेप्स वगैरे माहीत नसतेत, ना सॉन्ग ना आपण कधी ते बघितलेले असतात, म्हणून काही स्टेप्स आपल्याला जमत नाहीत. त्यांचं बघू-बघू माझं करणं चाललेलं होतं. खूप छान वाटलं. खूप छान अरेंजमेंट केली होती स्कूलवाल्यांनी. आणि इतके कोऑपरेटिव्ह होते सगळे, मॅडम, प्रिन्सिपल सर वगैरे सगळेच जण. आणि ते इतके खुश होते ना, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट इतकं जास्त होतं, की पॅरेंट्स ऑटोमॅटिक एकदम फ्री झाले. म्हणजे त्यांना आम्हाला थोडंही वाटत नव्हतं, की आपण स्कूलमध्ये आहोत. एकदम डिसिप्लिननं राहिलं पाहिजे असं थोडंही काहीच वाटत नव्हतं. मस्त आम्ही फ्री जसं काय आता आपल्या घरचं फंक्शन असल्यासारखं तिथं फ्री झालो होतो. आणि चला मग छान असा कार्यक्रम झाला. आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. बाय.